तर बारामतीत सकाळीच पवार कुटुंबियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। मतदानाला सुरुवात होताच काडेवाडी इथल्या मतदान केंद्रावर सर्वप्रथम उपमुख्यमंत्री आणि बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मतदानासाठी दाखल झाल्या। त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांच्यासोबत रोहित पवार, त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवारही होते। काटेवाडीतच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही मतदान केले। त्यानंतर बारामती रिमांड होम या मतदान केंद्रावर सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानानंतर माध्यमांशी बोलताना भावुक झाल्या। तसंच ही भावनिक निवडणूक असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे। त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे। त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात। बारामतीची जनता सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे। आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजन आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.